आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह. नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकऱ्यांनी संपानंतर आज कडकडीत बंद पाळला. शेतकऱ्यांचा बंद 100% यशस्वी झाला असे रिपोर्ट्स राज्यभरातून आलेले आहेत. अगदी विदर्भात जिथं असं वाटलं की बंदला तेवढा चांगला प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मिळणार नाही, पण रामटेकमध्ये सुद्धा बंदला हिंसक वळण लागलं. यावरनं आपण एकच सांगू शकतो की ही शेतकऱ्यांची उग्र प्रतिक्रिया आहे. बंद तर कडकडीत झालाच झाला, पण ठिकठिकाणी उग्र निदर्शनं सुद्धा झालेली आहेत. सरकारनं पोकळ कर्जमाफीची घोषणा केली असं सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाटतंय, म्हणूनच रस्तोरस्ती अशी प्रतिक्रिया उमटलेली आहे. आता एक तर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारनं हे स्पष्ट केलं पाहिजे की त्या रात्री जो काही तोडगा जयाजी सूर्यवंशी, संदीप गिड्डे आणि इतर नेत्यांबरोबर निघाला त्याची फोड त्यांनी केली पाहिजे. की कर्जमाफी देऊ तर कशी देऊ, हमीभाव देऊ तर कसा देऊ, दुधाचे दर कमी करू तर कधीपासून कमी करू, रेग्युलेटर नेमू तर कशा पद्धतीनं नेमू, वीज दराचा फेरविचार करू तर कसा करू, गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊसेसची चेन किती दिवसात बांधून पूर्ण करू. अशा ज्या गोष्टी आहेत त्या जे राज्यातले विरोधक आहेत त्यांच्याशी चर्चा करून सरकारनं जनतेला पटवून दिल्या पाहिजे. ती वेळ आता नक्कीच आलेली आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या अर्थी शेतकऱ्यांचा बंद यशस्वी झालेला आहे त्या अर्थी सरकार कुठेतरी चुकतंय हे मुख्यमंत्र्यांना आज ना उद्या जाणून घ्यावंच लागेल. त्यांना जे विधिमंडळातले विरोधक आहेत काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर, यांच्याशी चर्चा करावी लागेल. आणि विरोधक गेल्या 2 महिन्यापासून जी मागणी लावून धरतायत की विधिमंडळाचं विशेष अधिवेशन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुम्ही बोलवा, राज्यातल्या शेतीचे जे प्रश्न आहेत त्याविषयी विधिमंडळात चर्चा करूया आणि नंतर कशी कर्जमाफी द्यायची, किती द्यायची, कधी द्यायची याची घोषणा तुम्ही करा. त्यासाठी हे विशेष अधिवेशन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरचं सरकारनं बोलवलं पाहिजे का, यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा, शेतकरी संपा निमित्त विशेष अधिवेशन बोलवण्याची विरोधकांची मागणी योग्य आहे का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीची पोकळ घोषणा केल्यामुळं संप चिघळलाय का? मुद्दा क्रमांक 2, संप पेटला तरीही मुख्यमंत्री विरोधकांना टार्गेट का करतायत? आजही ते पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनाच दोषी धरतायत की त्यांच्यामुळंच शेतकरी हे आंदोलन करतायत. मुद्दा क्रमांक 3, शेतकरी संप फोडल्यानंतर सरकारी यंत्रणा बळाचा वापर करते का? अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश गेलेले आहेत, ते दलाल आणि व्यापाऱ्यांना गेलेले आहेत की काहीही करून APMC मध्ये मालाच्या गाड्या आल्या पाहिजेत, माल किरकोळ बाजारपेठेतही वाटला गेला पाहिजे आणि त्यासाठी वेळ पडली तर मेस्मा लावण्यात येईल अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. शेवटचा मुद्दा, संपाच्या वादात मुख्यमंत्री मंत्रिमंडळात एकाकी पडलेले दिसत आहेत का? हे होते चर्चेचे मुद्दे. इतका मोठा बंद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं सर्वपक्षीय नेत्यांची बैठक तरी बोलावली पाहिजे असं अनेकांना वाटतंय. त्यावर मुख्यमंत्री काय म्हणतायत त्यांचं उत्तर अजून आलेलं नाही. मी या चर्चेला सुरुवात करतोय. आपल्या चर्चेत आज सहभागी होण्यासाठी नामवंत आणि काही खरे कार्यकर्ते, जसं मुख्यमंत्री म्हणतायत ना की शेतकऱ्यांचे खरे नेते जे आहेत त्यांच्याशीच सरकार चर्चा करायला तयार आहे. म्हणजे सरकार कोणाला खरं नेतं मानतं? जयाजी सूर्यवंशी, संदीप गिड्डे, धनंजय जाधव यांना जर का सरकार, मुख्यमंत्री खरे शेतकऱ्यांचे नेते मानत असतील तर मग रघुनाथदादा पाटील, विजय जावंदिया, राजू शेट्टी, बच्चू कडू ही लोक कोण आहेत असा सवालही विचारावा असा वाटतोय. मी चर्चेला सुरुवात करतोय. आपल्या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते आमदार विद्याताई चव्हाण आहेत.
भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आहेत, आपल्यासोबत सकाळचे पत्रकार संजय मिस्किन आहेत. ते पुन्हा 2 दिवस त्यांचे जे सुट्टीचे होते चांगलाच अभ्यास करून आलेले आहेत, त्यामुळं त्यांचा आतला जो अभ्यासू पत्रकार आहे तो आजही आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत स्टुडिओमध्ये 2 शेतकरी कार्यकर्ते आहेत. एक काँग्रेसचे आहेत हनुमंत पवार, जे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत पण शेतीच्या प्रश्नावर काम करतात. दुसरे जमिनीवरती स्वतःची शेतकऱ्यांसाठी लढाई लढणारे हर्षल बागलसुद्धा आहेत. कुर्डुवाडीमध्ये सध्या हर्षल बागलचं बरंच नाव झालेलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची आपल्या पद्धतीनं आंदोलनं केलेली आहेत. आपल्यासोबत थेट पुणतांब्याहून आहेत, शिर्डीवरून आहेत डॉक्टर अजित नवले, जे शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीचे सदस्य आहेत. मी अजित नवले यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करणार आहे की त्या रात्री जे काही घडलं त्याचा बुरखा कोणी फाडला असेल तर तो डॉक्टर अजित नवले यांनी फाडलेला आहे. त्यामुळे त्यांचं आज पुन्हा सहभागी झाल्याबद्दल मी अभिनंदन करतोय. आपल्यासोबत पुणतांब्यांच्या शेतकऱ्यांचे नेते धनंजय धोरडेसुद्धा शिर्डीवरून आहेत. मी सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो आणि या चर्चेला सुरुवात करतो ती डॉक्टर अजित नवले यांच्यापासून. अजित नवले, सर्वात आधी तर तुमचं अभिनंदन. संप फोडला गेला हे माहीत असतानासुद्धा संप सुरू राहिला. तुमच्यासारखे जे तळमळ असलेले नेते पुन्हा एकत्र आले, त्यांनी सुकाणू समिती स्थापन केली आणि पुन्हा आज मुंबई वगळता महाराष्ट्रभर शेतकरी बंद करायचा निर्णय घेतला आणि हा बंद यशस्वी करून दाखवलेला आहे. जर का बंद यशस्वी झाला असेल तर ही सरकारला मोठी चपराक नाही आहे का? हो, नक्कीच मोठी चपराक आहे. कारण मुख्यमंत्री ज्या थाटामध्ये ह्या सगळ्या प्रश्नाकडे पाहत होते तर त्यांना ही चपराक आहे, त्यांनी ती समजून घेण्याची आवश्यकता आहे. हा संप कोणा नेत्यामुळे, कोणाच्या भूमिकेमुळे यशस्वी झालेला नाही आहे. हा बंद जो यशस्वी झाला आहे तो कोणाच्या करिश्म्यामुळे, कोणाच्या आव्हानामुळे यशस्वी झालेला नाही आहे, तर तो शेतकऱ्यांच्या तरुण पिढीच्या मनामध्ये जो संताप खतखततो आहे. आपल्या बापाचं, आपल्या आईचं जे शोषण वर्षानुवर्ष झालं, त्यांना कुणी लुटलं हे त्यांना कळालेलं आहे आणि म्हणून ही तरुण शेतकऱ्यांची जी पिढी आहे ती रस्त्यावर उतरलेली आज आपण पाहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे आमचं ऐकू नका मुख्यमंत्री साहेब, नेत्यांना शेतकरी मानू नका मुख्यमंत्री साहेब, परंतु महाराष्ट्राच्या जनतेची जी तरुण पिढी आहे, शेतकऱ्यांची तरुण पिढी आहे, त्यांच्या मनातली खतखत समजून घ्या. ती रस्त्यावर उतरलेली आहे, महाराष्ट्र बंद पाडला आहे ते समजून घ्या. दडपशाही करून त्यांच्या मनातली खतखत ही मिटवता येणार नाही हे जरा समजून घ्या. ते तुमच्या भल्याचं आहे, तुमच्या स्वतःच्या नेतृत्वाच्यासाठी ते भल्याचं आहे हे समजून घेऊन तुम्ही शेतकऱ्यांशी वागा, असं मला या संपाचा संदेश आणि ह्या आजच्या महाराष्ट्र बंदचा संदेश वाटतो आहे. इथून पुढं नेमक्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे? सुकाणू समितीमध्ये आता ज्येष्ठ शेतकरी नेते सुद्धा आलेले आहेत. राजू शेट्टी असतील, विजय जावंदिया असतील, रघुनाथदादा पाटील असतील, बच्चू कडू असतील, यांचा सुद्धा समावेश झालेला आहे. पुढं दिशा काय आहे? मागच्या सबंध संपामध्ये हा एक मोठा ज्याला आपण लॅक्युना म्हणतो तो होता की नेतृत्व आंदोलनाचा अनुभव असणारे नेते हे त्या नेतृत्वस्थानी नव्हते. ह्या सगळ्या प्रक्रियेचं हे एक यश मानायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या नावाने काम केलं असेल, परंतु शेतकऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून ज्या लोकांनी हयात शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी घातली ते सगळे नेते आणि विचारवंत एक सुकाणू समितीच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. आणि माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे की 8 तारखेला ते जमतील. या महाराष्ट्राच्या शेती प्रश्नाचा त्यांचा अभ्यास आहे, आमच्या तरुण पिढीचा त्यांच्यावर आम्ही एक प्रकारे विश्वास आम्ही टाकतोय. ते सांगतील त्या पद्धतीनं आंदोलनाची दिशा ठरवण्याची आमची तयारी आहे. आणि म्हणून मला अशी खात्री वाटते की या सबंध आंदोलनाचं जे सुकाणू आहे ते आम्ही रघुनाथदादा पाटील असतील, राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असतील किंवा गिरीधर पाटील असतील, विचारवंत असतील, या विजय जावंदिया असतील, यांच्या ताब्यामध्ये आम्ही देतोय. त्यांनी ते योग्य प्रमाणे हाताळावं आणि महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीला न्याय द्यावा अशा प्रकारची भावना आमच्यासारखे तरुण व्यक्त करताय. आणि हे सुद्धा आजच्या बंदचं आणि सबंध शेतकरी संपाचं एक फलित म्हणून मी त्याच्याकडे पाहतो आहे. ठीक आहे, मी जातोय धनंजय धोरडे यांच्याकडं. मी सबंध महाराष्ट्राला हे सांगतोय की पुणतांब्यामध्ये जो पहिला संप झाला होता काही दिवसांपूर्वी, त्याची संकल्पनाच मुळात धनंजय धोरडे यांची होती अशी बातमी पसरलेली आहे. मी त्याविषयी त्यांना विचारणार आहे, पण मला त्या पलीकडे जाऊन त्यांना प्रश्न विचारायचा आहे. तो हा आहे की धनंजय जाधवांप्रमाणेच धनंजय धोरडे यांनाही असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासनं तुम्हाला दिलेली आहेत ती संप मागे घेण्यासाठी पुरेशी आहेत, आणि ही आश्वासनं जर का तुम्हाला पुरेशी वाटत असतील धनंजय धोरडे,
तर मला या आश्वासनांची फोड करून दाखवा, तुम्हाला यातनं काय मिळालं ते. ही मुख्यमंत्र्यांची प्रेस रिलीज माझ्या ताब्यात आहे. आपण कर्जमाफीपासून मुद्दा सुरू करू. कर्जमाफीत तुम्हाला काय मिळालं? नाही, असं आहे, कर्जमाफीत जरी मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिलं असेल ते सगळं प्रसार माध्यमांतून दिलेलं आहे, प्रेस घेऊन दिलेलं आहे. आता शेतकरी, शेवटी आम्ही शेतकरी हो, आम्हाला कोणाला तरी भरोसा ठेवावा लागेल ना. कोण जर राज्याचे मुख्यमंत्री जर एवढं सांगतायत तर उद्या महाराष्ट्रातल्या कोणत्या शेतकऱ्याने म्हणा किंवा कुणी अन्य व्यक्तीने का विश्वास ठेवू नये. आम्ही तर कायम आशावादी ना, आजपर्यंत आशावादीच बनूनच जगत आलोय ना आम्ही. धनंजय धोरडे, प्रश्न असा आहे की विधिमंडळात सुद्धा आश्वासन दिल्यानंतर विधिमंडळातून विरोधक सभात्याग करतात, कामकाजावर बहिष्कार घालतात, संघर्ष यात्रा काढतात, विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करतात. त्यांना विधिमंडळाच्या पटलावर दिलेलं आश्वासन पटत नाही आणि तुम्हाला तोंडी दिलेलं आश्वासन पटतं. हे कसं काय? हे कधी कोणा जाणत्या नेत्यांकडून तुम्ही आधी तपासायला नको हवं होतं का, की मुख्यमंत्री असं म्हणतायत याचा अर्थ काय? आम्ही तर खुळे आहोत, आम्ही नवशिके आहोत, आम्ही नुकतेच शेतकरी नेते झालेलो आहोत, तुम्ही तर जुने जाणते आहात, तुम्ही कायदे बनवलेले आहात, याचा अर्थ काय तुम्हाला विचारावं असं वाटलं नाही का? नाही, मुळात मी त्या बैठकीला नव्हतं. डॉक्टर साहेब माझ्या शेजारी बसलेले आहेत. मला तुम्ही जरी म्हणत असले, मी त्या पुंतांबा गावचा नसून मी 2 किलोमीटर माझं गाव आहे. अगदी स्पष्टपणे आणि नम्रपणे तुम्हाला सांगतो, मी त्या दिवशी दुसऱ्या एका चॅनलला लाईव्ह होतो. तरीसुद्धा काय जी बैठक दिली, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा आजही ग्रामीण भागातल्यामध्ये चर्चा अशी आहे की बा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात ही बाब, आता ते खोटं बोलू शकत नाही का, ही बाब ते थापा मारू शकत नाही. एवढं वाक्य नक्की चर्चा महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेमध्ये आहे, एवढं तुम्हाला मी सांगतो. धनंजय धोरडे, पुन्हा तोच प्रश्न आहे की आता हा संप जर का काही संघटना, काही नेते, खरं तर हा संप आता काही नेत्यांच्या हातात राहिलेला नाही, तो आता शेतकऱ्यांनीच हायजॅक केलेला आहे आणि म्हणूनच तर सुकाणू समिती स्थापन करण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळी पुणतांब्यातून सुरू झालेला हा संप, तिथं सुद्धा आता तो संप गटागटांमध्ये विखुरलेला आहे. काहींना हा संप सुरू ठेवावासा वाटतोय, काहींना संप संपला आणि आता आपण आपल्या कामाला लागावं असं वाटतंय. तुम्हाला स्वतःला काय वाटतंय? तुमचा एखादा गट असेल त्या गटाला काय वाटतंय? माझा कुठलाही गट नाही किंवा मी त्या गावचा ग्रामसभेचा किंवा कुठलाही त्या गावचा सदस्य नाही आहे, तेव्हा माझा गटाचा आणि त्याचा काही संबंध नाही. सर, मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, महाराष्ट्रामध्ये जी खतखत वर्षानुवर्षे शेतकऱ्यांच्या मनामध्ये होती ती आजची खतखत नाही आहे. फक्त ती खतखत मी बोलून दाखवण्याची हिंमत केली आणि शेतकरी सुद्धा या जगाचा पोशिंदा ज्याला म्हणतो, शेतकरी जो समाज आहे हा एकत्र येऊ शकतो, या महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून द्यायचं होतं, या राजकारत्यांना दाखवून द्यायचं होतं. त्याच्या पदरात काहीतरी पडावं, त्याला काहीतरी माप मिळावं, त्याच्यावरही होणारा अन्याय जो वारंवार जो अन्याय होतो त्याला कुठंतरी न्याय मिळावा, ही खरी संकल्पना आमची होती. आणि आत्तापर्यंत जेवढे आम्ही आंदोलनं केले किंवा आत्तापर्यंत जेवढं आम्ही रस्त्यावर आलो, ज्या वेळेस पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला, केसेस केल्या, हे कुठंतरी एक शांततेचा मार्ग, एक म्हणून संपाचा हत्यार आम्ही हे उभारलं आणि याची संबंध व्याप्ती महाराष्ट्रावर गेली. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मागच्या वर्षी जेवढे काही नेते आहेत महाराष्ट्रातले, आता नाव घेतलं तर तुम्ही म्हणताल डिटेल नाव सांगा. मागच्या वर्षी कांदा आमचा 50 पैसे किलो गेला. याच पुंतांब्या गावामध्ये मी 40 गावची 5,000 लोकांची कांदा परिषद घेतली होती. 50 पैसे किलो घेताना अनेक लोक त्यामध्ये आले नाही, गेले नाही, वाईट वाटलं, रडायला आलं आम्हाला. तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, ही जी खतखत आहे, ह्या खतखतेतूनच आम्हाला मनातून संकल्पना आली की बा आता आपण संपाचा हत्यार उपासल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही. मग 2 दिवसात तुमचं समाधान झालं सरकारकडून की तुम्हाला संप मागे घ्यावा असं वाटतंय? असं आहे सर, संप 2 दिवसात घ्यावा किंवा हा भाग वेगळा आहे. संप 3 दिवस, आता जर तुम्ही विचारलं तर माझ्या प्रामाणिकपणे सांगतो, 1 दिवस जर अजून जर थोडासा संप जर प्रोलॉंग झाला असता, 1 किंवा 1.5 दिवस, 1 दिवस फक्त 1 दिवस, 2 दिवसाची सुद्धा नव्हती, 3 तारखेला जर संध्याकाळपर्यंत जर थोडंसं वेट अँड वॉच झाला असतं तर कदाचित अजून थोडीशी याच्यात भर पडली असती. हे अगदी मी म्हणजे आश्वासन जे मोगम आहे ते ठोस आलं असतं. किती कोटी रुपयांची कर्जमाफी करू, कोणाकोणाला करू, अभ्यासाची वेळ न आणता
तिथं महाराष्ट्राची नोकरशाही माहिती आहे, देशात आदर्श मानली जाते. इथला एक एक IAS ऑफिसर एक एक समितीचा हेड करावा या तोडीचा IAS ऑफिसर आहे. आपल्याला अभ्यास करावा लागतोय, हीच बाब अनेकांना पटत नाहीये. ज्याची नोकरशाही ही देशात आदर्श मानली जाते, देशातल्या इतर राज्यातले जे IAS आहेत, जे आपल्या इंटरव्ह्यूला प्रिफरन्स देतात, त्या स्टेट्सच्या यादीमध्ये महाराष्ट्राचं नाव सर्वात वरचं असतं की आम्हाला महाराष्ट्र केडर द्या, आम्हाला तिथं काम करू द्या. तिथली ब्युरोक्रेसी ही आयडियल मानली जाते आणि आपल्याला अभ्यासासाठी 4-4 महिने वेळ लागतो. हे कसं पटत नाही? धनंजय धोरडे. नाही असं आहे ते माझा मुद्दा. सर माझं म्हणणं असं आहे, अजून काही पदरात पडलं असतं म्हणजे अजून शेतकऱ्याच्या सुप्यामध्ये काहीतरी अजून पडलं असतं, आमच्या पदरात काहीतरी पडलं असतं. म्हणून मी म्हणतोय वारंवार की थोडीशी घाई झाली वाटते, जास्त काही नाही पण थोडीशी घाई झाली वाटतं, मला असं वाटतं व्यक्तिगत. ठीक आहे, आपल्यासोबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. मी त्यांनाच थेट विचारणार आहे. सुधीर भाऊ, महाराष्ट्र वनच्या या आजच्या सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. मला माहिती आहे तुम्हाला घाई आहे, पण मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मी तुम्हाला थेट आणि सरळ आणि प्रामाणिक प्रश्न विचारतो, तो हा की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ 31 ऑक्टोबरपर्यंत, म्हणजे 4 महिन्यात हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. पण सुधीर भाऊ, यामध्ये कुठलाही तपशील नाही. कधी अल्पभूधारक म्हटलं जातं, तर कधी थकीत असलेला अडचणीत असलेल्या शेतकऱ्या म्हटलं जातंय, कधी म्हटलं जातंय आम्ही एक समिती गठीत करू, तिचा अभ्यास आणू, अहवाल घेऊ, मग ठरू. तुमच्याकडनं अपेक्षा आहे, कारण राज्याची तिजोरी तुम्ही सांभाळताय, खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते का, आणि मिळत असेल तर कशा पद्धतीची ती मिळू शकते? तुमच्याकडनं प्रामाणिक उत्तराची अपेक्षा आहे सुधीर भाऊ. नाही, मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे घोषित केलं आहे की 31 ऑक्टोबरपर्यंत आम्ही कर्जमुक्ती देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय केला आहे आणि ऑक्टोबरपर्यंत निश्चित. तर आपल्याला यामध्ये एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1,36,00,000 काही हजार असे एकूण खातेधारक आहे. यापैकी ज्यांना 2.5 एकरपेक्षा कमी जमीन आहे आणि ज्यांच्या साठी आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, आणि यासोबत 5 एकरच्या कमी असणारे 1,07,00,000 शेतकरी आहे. 1,07,00,000 शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये बदल करायचा असेल तर या दृष्टीने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती असा विषय माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडला. पण यासोबत त्या पायाभूत सुविधांबद्दलही ते बोललेत की वीज असेल, मग ज्याच्यामध्ये आपण सोलर विजेच्या संदर्भात निर्णय केले आहे, पाणी असेल, जलयुक्त शिवाराबद्दल आपण निर्णय केला, सिंचनाचे प्रकल्प आपण वेगाने पूर्ण करतोय. पत पुरवठा महत्वाचा घटक आहे, कारण छोटे शेतकरी बांधव आहेत, पत पुरवठा द्यावा म्हणून आता पत असणाऱ्या त्या क्रेडिटमध्ये आपण वाढ करतोय. ज्या मध्यवर्ती बँक बुडल्या, मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये ज्या सिस्टीम मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बँकांची बैठक घेऊन त्याच्यामध्ये पतपुरवठा कसा वाढता येईल. आज मी निर्मला सीतारामन मॅडम भेटलो, कारण शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्रामध्ये एका शेतकऱ्याने अतिशय उत्तम सांगितलं. तो म्हणाला की जे विकतं ते पिकवायला हवं, कारण आता ती वेळ आली. आता मी आजच बैठक करून मी आता दिल्लीत आहे, निर्मला सीतारामन मॅडम तेच विनंती केली की आपण महाराष्ट्रात येऊन, मुंबईत येऊन या दृष्टिकोनातून आम्हाला एक चांगला आराखडा करून दिला पाहिजे की आमच्या महाराष्ट्राच्या शेतमालाला जास्तीत जास्त आम्हाला एक्सपोर्ट जगाच्या बाजारपेठेमध्ये कसं करता येईल, जास्तीत जास्त क्रय शक्ती शेतकऱ्यांची कशी वाढेल आणि शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा कसा होईल. संपकरी शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली, आम्हीही विनंती केली की आम्ही अतिशय हृदयापासून या दृष्टीने पाहतोय, संवेदनशीलतेने पाहतोय. आणि हे खरं आहे की समजा उद्या आम्ही जर शेतकरी बांधवांच्या या सर्व विषयांच्या संदर्भामध्ये अपयशी ठरलो तर 5 वर्षांनी निवडणुकीमध्ये पुन्हा जे आज सत्ताधारी आहे त्यांना सत्तेतून हटवणं हे शेवटी शेतकरी बांधवांच्या हाती आहे. शेतकरी बांधव अशा वेळी आम्हाला सत्तेतून बाहेर काढू शकेल, पण संधी न देता आता 2.5 वर्षात जी कामं झाली त्यापेक्षाही जास्त काम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण त्याला संधी द्यावी लागेल. संधी न देता 2.5 वर्षात इतक्या वर्षापासूनचे प्रश्न हे ताबडतोब सुटावेत अशी जर कोणी अपेक्षा केली तर मग त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित होतात. जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये कर्जमुक्ती झाली तेव्हा मला आठवतं की अनेकांनी सांगितलं की उत्तर प्रदेश सारखी कर्जमुक्ती द्या.
आता उत्तर प्रदेश सारखी कर्जमुक्तीच्याही पुढे जाऊन महाराष्ट्र कर्जमुक्ती करण्याच्या विचारात आहे. मग अशा प्रसंगामध्ये सहकार्याशिवाय, संवादाशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही असं मला वाटतं. आणि आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांना किंवा या आंदोलनामध्ये असणाऱ्या नेतृत्व करणाऱ्या शेतकरी नेत्यांनाही माझी विनंती असणार आहे की यामध्ये आपण सर्वांनी अतिशय संवेदनशीलपणे हा विषय हाताळण्याचं सरकारने ठरवलं आहे. सरकारच्या भूमिकेमध्ये अतिशय सकारात्मकता आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पहाटे 4:30 पर्यंत हा विषय घेतला. मला वाटतं की यामध्ये निश्चितपणे कर्जमुक्ती होईल म्हणजे होईलच. सुधीर भाऊ, आज 22-23 वर्षांहून अधिक काळ तुम्ही विधानसभेमध्ये आहात, सातत्यानं विधानसभेमध्ये आहात. मला तुम्हाला एकच प्रामाणिक प्रश्न विचारायचा आहे, थेट प्रश्न विचारायचा आहे. तो हा की गेल्या वर्षभरापासून आपण बघतोय विरोधक विधिमंडळामध्ये कर्जमाफीची मागणी करतायत, सरकार त्यांच्याशी बोलत नाही. जेव्हा GSTचं विशेष अधिवेशन सरकारनं घेतलं तेव्हा विरोधक मागणी करत होते की शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन तुम्ही घ्या, तेव्हा सरकारनं ऐकलं नाही. आणि 4 नेते कुठले येतात ज्यांची नावं महाराष्ट्रातल्या 5% लोकांनाही माहीत नाही. संदीप गिड्डे, धनंजय जाधव, जयाजी सूर्यवंशी, स्नेहलता कोल्हे, अशा नेत्यांबरोबर मुख्यमंत्री रात्री 3:30-4ला चर्चा करतात आणि महत्त्वाचे निर्णय घेतात. त्या विरोधकांनी काय करायचं? ज्यांची हयात त्या विधानसभेमध्ये गेले, सरकार त्यांना उत्तर देत नाही. सरकार 4 नेते निवडतं, त्यांच्याशी चर्चा करतात आणि मुख्यमंत्री त्यांना जे विधिमंडळात आश्वासन द्यायचं आहे ते त्या 4 नेत्यांना देतात. तुम्ही खरंच सांगा सुधीर भाऊ, अशा पद्धतीनं कारभार चालतो का? नाही, मला असं वाटतं की हा गैरसमज आहे. विधिमंडळाचं पूर्णच्या पूर्ण अधिवेशन खरं तर विरोधकांनी माझ्याही अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकला, ऐकलं नाही. खरं तर विरोधकांनी अशा महत्वाच्या विषयावर चर्चा करायला हवी. विरोधकांना ही भीती वाटते की आपण चर्चा करायला सुरुवात केली तर ही चर्चा आपल्याच विरोधात जाईल, कारण आपण 15 वर्ष या विषयावर काहीही केलं नाही. आणि या चर्चेतून राज्य सरकारने 2.5 वर्षात केलेलं काम हे या महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचेल ही भीती त्यांना वाटते. आणि म्हणून मागच्या अधिवेशनात 1.5 महिना अधिवेशन होतं. विरोधकांनी बहिष्कार न टाकता त्यामध्ये आम्ही चर्चेला तयार होतो. मी स्वतः त्यांना सांगितलं की चर्चा करा, आपण सविस्तर चर्चा करू. शेवटी हे राज्य पुढे गेलं पाहिजे, महाराष्ट्र पुढे गेलं पाहिजे. आज आम्ही आहोत, उद्या दुसरं कोणी येईल, पण महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये या अगोदर सत्ताधारी आले, पुढेही येणार आहे, कोणी इथं स्थायी नाही आहे. आणि म्हणून चर्चा करून आपण एकेका गोष्टीवर, मग आपली जलसंपत्ती आहे, आज आपल्या समोरच्या समस्या आहे, शेतकऱ्यांच्या विपणनाच्या समस्या आहे, शेतकऱ्यांच्या बाजारपेठेच्या समस्या आहे, प्रोसेसिंग युनिटच्या समस्या आहे, विजेच्या कनेक्शनच्या आहे, बीज जी आहे ती अजून आपल्याला स्वस्त कशा देता येईल, सॉइल हेल्थ कार्डचे प्रश्न आहे. या अनेक विषयांवर उत्तम चर्चा व्हावी ही अपेक्षा होती. पण विरोधकांनी काय केलं की आम्ही चर्चा करणार नाही, पहिले तुम्ही कर्जमुक्ती जाहीर करा आणि मग चर्चा करू. कधीही मला एक गोष्ट लक्षात येत नाही की विरोधकांनी जर उत्तम पद्धतीने विषय मांडत चर्चा केली असती, आपण तिथं आकड्यांचं, विचारांचं, देशाच्या एकूण राज्याच्या बद्दलची माहिती देता आली असती. ज्या काँग्रेसनी कर्जमुक्तीच्या बद्दल प्रश्न केला त्यांनी सांगितलं असतं की कर्नाटकमध्ये आमचं राज्य, आम्ही सुद्धा तिथं कर्जमुक्ती देतोय. असं जर काही केलं असतं, असं न करता मला कधी कधी काही नेत्यांचं आश्चर्य वाटतं की 15 वर्ष आपण एक शब्द बोलला नाही. जिथं तुमचं राज्य आहे तिथच्या कर्जमुक्तीबद्दल तुम्ही एक शब्द शेतकऱ्यांचा बघत नाही. आणि तिथं आपल्या हायकमांडला आम्ही म्हणतो की सगळं आपण सर्वजण एकत्र जाऊन आपण एकत्र भेटू, तिथेही काही बोलले नाही. आता यांना कर्जमुक्तीपेक्षाही यांना भीती ही आहे की या राज्याचं सरकार शेतकऱ्यांबद्दल जे संवेदनशीलतेने काम करते आहे, यांना वाटतं की कर्जमुक्ती जर एकदा झाली तर आपल्यासाठी परमनंट सत्तामुक्ती होईल. आणि या भीतीपोटी चर्चा करायला तयार असताना 1 महिना अधिवेशन होऊ दिलं नाही. 1 महिना अधिवेशनामध्ये गोंधळ घातला. मला वाटतं की हे काही 22 वर्ष मी आहे, मी चर्चेमध्ये सहभागी होणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. मला असं वाटतं की आपण चर्चेतून जर या विषयावर विचाराचं आदान प्रदान केलं असतं तर आपण जास्त न्याय देता आला असता. सुधीर भाऊ, म्हणूनच मागणी करावीशी वाटते की विशेष अधिवेशन का बोलवत नाही? सरकार जर का फ्लोअर मॅनेजमेंट करू शकतं, विरोधकांना चर्चेत उघडं पाडू शकतं, तेच सत्ताधारी आहेत जे 15 वर्ष सत्तेवर होते, ज्यांना जनतेनं घरी पाठवलं, ते आज विरोधक आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचा डाव त्यांच्यावरच सरकार उलटवू शकते.
आता जुगैचं 1 महिन्याचं अधिवेशन आहे ना, आपण जुगैमध्ये चर्चा करू शकतो. आणि यासोबत आवश्यकता असेल आपण अधिवेशन जरी बोलवायचं की नाही बोलवायचं चर्चा करायचं असेल तर त्यांनी मुद्दे द्यावेत की त्यांच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे, त्यांच्यामध्ये कर्जमुक्तीच्या संदर्भात काय कल्पना आहे, शेती या विषयाच्या संदर्भात त्यांनी काय योजना केल्या पाहिजे सरकारने असं वाटतं, त्यांना सिंचनाच्या संदर्भात काय वाटतं, जलयुक्त शिवाराच्या बद्दल काय वाटतं, विपणन व्यवस्थेबद्दल काय वाटतं, ज्या बँका यांनी बुडवल्या त्याबद्दल त्या स्थिर करण्याच्या संदर्भात आपल्याला काय वाटतं, त्या फायद्यात कशा आणता येईल याबद्दल काय वाटतं, जे शेतीमध्ये शेतमाल आपण पिकवतो त्याच्या बाजारपेठेबद्दल मत व्यक्त करायचं काहीच अर्थ नाही. सरकार तर आपल्या पद्धतीने करतेच आहे. मी आत्ताच आपल्याला सांगितलं की सन्माननीय मंत्री निर्मला सीतारामनकडे मी आलो होतो, याच विषयावर आलो की आम्हाला कशा पद्धतीने एक्सपोर्ट करण्यामध्ये भारत सरकार मदत करेल. मदर डेअरीच्या संदर्भात विदर्भ आणि मराठवाडा, माननीय गडकरींनी काल सांगितलं की मदर डेअरीनी हा विदर्भ मराठवाडाचा जो आहे 25 लाख लिटर दुधाची निर्मिती करता येईल का. आज माननीय मुख्यमंत्री मोदींनी बैठक घेतली. मला वाटतं की आपण जर आपल्याकडे काही चांगला अनुभव 15 वर्षाच्या सत्तेचा आहे तर आपण मार्गदर्शन करू शकता. एक्झॅक्टली सुधीर भाऊ, आज जो एवढा कडकडीत बंद महाराष्ट्रभर झालेला आहे, बंद यशस्वी झालेला आहे, सरकारला एक चपराक बसलेली आहे, आता तरी मुख्यमंत्र्यांनी निदान सर्व पक्षीय नेत्यांची बैठक तरी बोलवावी ज्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे शेतकरी संघटनांचे नेते घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी. अधिवेशन तुम्ही म्हणताय तसं पावसाळी अधिवेशन 1.5 महिन्यांनी आहेच. मला वाटतं की आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करायला कुठेही मागे नाही. शेतकरी बांधवांशी चर्चा करतोच आहे. आणि एवढंच नव्हे तर फक्त राजकीय पक्षांच्या नेत्यांशी नव्हे, आपल्या माहिती करता मी सांगतो, आता शिवार संवाद यात्रेत प्रत्येक गावामध्ये आमचे कार्यकर्ते पदाधिकारी चालले आहे आणि हजारो गावात. सुधीर भाऊ, तो राजकीय अजेंडा झाला, आपण सरकारचं बोलूया, भाजपचं नको. शेवटी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्या गावाला विकासाच्या मार्गावर. विरोधकांकडनं इनपुट्स घ्या ना, तुमच्या आमदारांकडनं घ्या. आमदारांकडूनही आपण इनपुट्स घेतोय. मग त्याच्यासाठी भाजपचा वापर कशाला? भाजपला राजकीय काम करू द्या. भाजपचा वापर नाही, शिवार संवाद यात्रा म्हणजे भाजपचा वापर नव्हे. त्या शिवारात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून जे मुद्दे आपल्याला प्रामुख्याने येत आहेत, जसं मी सांगितलं अनेक मुद्दे प्रामुख्याने पुढे येतात. जसं एका शेतकरी बांधवांनी अतिशय सोप्या शब्दात आपली अर्थनीती सांगितली की आपल्या राज्यामध्ये सरकारने जे पिकतं ते विकू नका, जे विकतं ते पिकवा. कृषी क्षेत्रामध्ये तुम्ही जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाचं तंत्रज्ञान बांधापर्यंत नाही. किती छोट्या छोट्या गोष्टीतून लोक शिवार यात्रेतून माहिती देत आहे. एक्सपोर्ट मध्ये कसं आपल्याला पुढे जाता येईल. मग एक्सपोर्टची जी काही भाऊ, आज महाराष्ट्राची जी अपेक्षा आहे, महाराष्ट्राला जी आस लागलेली आहे ती कर्जमाफीची लागलेली आहे. तुम्ही विदर्भाचे नेते आहात, तुमच्या सुद्धा पट्टा हा कोरडवाहू पट्टा आहे बहुतेक करून. तिथं जर का अल्पभूधारक जर का शेतकरी बघितले तर तिथं लाभ फारसा विदर्भामध्ये या कर्जमाफीचा होणार नाही जर का ती केवळ आणि केवळ अल्पभूधारकांना ठेवावी. अनेकांना असं वाटतंय की उत्तर प्रदेशामध्ये 1 लाख पर्यंतच्या पीक कर्जाला कर्जमाफी झाली. इथं तुम्ही तोच पॅटर्न लावा, फक्त जमिनीच्या मर्यादेचा कुठली अट तिथं ठेवू नका, जमिनीची मर्यादा काढून टाका. 1 लाखापर्यंत. मला एक असं म्हणताना लक्षात येत नाही की मी तुम्हाला आकडे सांगितले की 1,37,00,000 पैकी 1,07,00,000 5 एकरच्या खालती आहे. तुमचं मत आहे की 5 एकरच्या खालच्या शेतकऱ्यांची संख्या राज्यात कमी आहे असं तुमचा गैरसमज झाला आहे. 70-71 मध्ये राज्याचं जे ऍव्हरेज क्षेत्र होतं ते 4.28 हेक्टर होतं, ते आता 1.44 हेक्टर पर्यंत आलं आहे. आणि म्हणून अल्पभूधारकांची संख्या जर 5 एकर क्रायटेरिया केला तर ते 1,36,00,000 समथिंग पैकी 1,07,00,000 आहे. आणि म्हणून आपल्याला असं का वाटतं की अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, असं का वाटतं मला माहित नाही. 5 एकरापर्यंतचीच कर्जमाफी होईल असा मेसेज गेलेला आहे लोकांमध्ये. मग ज्यांची 7 एकर आहे, 7.5 एकर आहे, काय करायचं? नाही, ऐका, अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे याचं संपूर्ण विश्लेषण करून सरकार अतिशय संवेदनशीलतेने सकारात्मक आहे की या विषयामध्ये आपल्याला कर्जाच्या या दुष्ट चक्रातून मुक्त करायचं आहे. कर्जमुक्ती म्हणजे फक्त बँकांना पैसे देऊन दिले पुन्हा 2 महिन्यांनी शेतकरी जर पुन्हा कर्जासाठी त्या बँकेचे उंबरटे झिजवत असेल तर मला वाटतं की आपण या गोष्टीकडे गंभीरतेने घेण्याची आवश्यकता आहे. आपल्याला कृषी या क्षेत्रामध्ये उत्तम
पद्धतीने नियोजन करणं आवश्यक आहे. आणि हे जर उत्तम पद्धतीने नियोजन केलं नाही तर आता 2009 मध्ये केलेली कर्जमुक्ती आणि 2017 मध्ये पुन्हा कर्जमुक्ती करताना याचं जर चिंतन आपण योग्य पद्धतीने केलं नाही तर मला वाटतं की आपण नुसतं राजकीय भाषण करण्यामध्ये तात्पर्य नाही, कर्जमुक्ती करायची आणि या कर्जमुक्तीतून या चक्रातून बाहेर काढण्याचा एक प्लॅन आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅनच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या ज्या इतक्या वर्षापासूनच्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करत आपल्याला पुढे जाता येईल. ठीक आहे सुधीर मुनगंटीवार, तुम्ही निदान या 3 दिवसात सरकारच्या वतीनं इतकी सविस्तर बाजू मांडलेली आहे आणि ती सुद्धा महाराष्ट्र वनवर मांडलेली आहे. त्यामुळं मी तुमचा व्यक्तिशः चॅनलच्या वतीनं, महाराष्ट्र वनच्या वतीनं आभारी आहे. हे होते सुधीर मुनगंटीवार, राज्याचे अर्थमंत्री, ज्यांनी सविस्तर कर्जमाफी देऊ तर कशा पद्धतीनं त्याचा विचार करता येईल हे आपल्याला सांगितलेलं आहे. पण पुन्हा चोराच्या मनात चांदणं म्हणता ना, तसं आता शेतकऱ्याच्या मनात ही शंका आहे की ही जी कर्जमाफी आहे याचा अभ्यास करू आणि नंतर ठरवू, आणि हे जे काही आकडे फेकले जातात यातनं काही हातात ठोस असं लागत नाही आहे. हे आत्ताही मुनगंटीवार यांच्याही बोलण्यातून जाणवतं आहे. कर्जमाफी, कर्जमुक्ती या शब्दांचा छळ असा आहे ना की कर्जमाफी म्हणजे जे डोक्यावरचा सातबारावरती जे कर्ज आहे ते माफ, आणि कर्जमुक्ती म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही अशी वेळच येऊ देणार नाही कर्जबाजारी होण्याची, त्यासाठी आम्ही लॉंग टर्म उपाययोजना आणू, असा अर्थ सोयीस्करपणे भाजप काढत आहे. त्यामुळं भाजपची नेमकी कर्जमाफी काय आणि कर्जमुक्ती काय या जंजाळात शेतकरी अडकतोय आणि म्हणूनच तो संभ्रमात सापडलेला आहे. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेकनंतर मी सर्व पाहुण्यांकडे जाणार आहे, कारण आपल्याला ही चर्चा पुढे न्यायची आहे. आज निदान सुधीर मुनगंटीवार यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की सरकारची इच्छाशक्ती दिसते आहे आणि सरकार आता कुठेतरी हे मान्य करतं आहे की आम्ही 4 महिन्यात कर्जमाफी देऊ. कशी देऊ, कधी देऊ, कुठवर देऊ हा नंतरचा भाग आहे, पण देऊ हे आता निश्चित झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांप्रमाणेच राज्याच्या अर्थमंत्र्यांनीही ते जाहीर केलेलं आहे आणि पहिल्यांदा सुधीर मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री त्यांनी हे जाहीर केलेलं आहे. हे विषय मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. शेतकरी संपानिमित्त विशेष अधिवेशन बोलवण्याची विरोधकांची मागणी योग्य आहे का? 88% लोक म्हणतात होय, विरोधकांची विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी योग्य आहे. पण आत्ताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही मागणी फेटाळून लावलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांबरोबरच विरोधकांचं सरकार किती ऐकतंय हा प्रश्नच आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आमदार विद्या चव्हाण आहेत. विद्याताई, जसं आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एकतर विशेष अधिवेशनाची मागणी त्यांनी फेटाळून लावलेली आहे, त्यांना काहीही गरज वाटत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे पावसाळी अधिवेशन 1.5 महिन्यांनी आहेच. दुसरी गोष्ट, आज ज्या पद्धतीनं बंद यशस्वी झाला त्यानंतर सरकारनं सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी, तर ते म्हणजे आम्ही चर्चेस तयार आहोत. त्यामुळे कुठलंही उत्तर ठोस नाही आहे. पण ते मात्र एक म्हणालेले आहेत की आता आम्ही कर्जमाफी देऊ, आणि राज्याचे अर्थमंत्री जर का म्हणत असतील की आम्ही कर्जमाफी करू तर मग त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. नाही, कर्जमाफी देऊ हे ते कधीपासून म्हणतायत, परंतु या बजेटमध्ये त्यांनी काही प्रोव्हिजन केली आहे का, तरतूद केली आहे का, हे महत्त्वाचं आहे. मला आता मुनगंटीवार जे बोलले म्हणजे अर्थमंत्री आहेत त्यांनी जे बोलायचं ते काहीतरी त्याच्यात अर्थ असला पाहिजे, पण तो बिलकुलच अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये. कारण त्यांनी काय सांगितलं की आत्तापर्यंत विरोधकांनी नुसता गोंधळ घातलेला नाही आहे. सतत 6 अधिवेशनांमध्ये शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही विरोधकांनी मागणी वेळोवेळी केली. याच्यावर सभागृहात अनेक वेळा चर्चा झाली. परंतु ह्या 6व्या का 7व्या अधिवेशनामध्ये जेव्हा हे मार्चमधलं बजेटरी तरतूद असलेलं अधिवेशन होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, त्यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपण काय तरतूद केली आहे आणि काय करणार आहात ह्याच्याविषयी चर्चा करावी म्हणून आम्ही आग्रही राहिलो. आणि कर्जमाफी आधी करा आणि मग तुम्ही इतर चर्चा करा.
हा अत्यंत विषय महत्त्वाचा होता, कारण आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही आहे आणि कर्जमाफी झाल्याशिवाय पुन्हा कर्ज मिळणार नाही आहे बँकांमधनं. जिल्हा बँक नोटाबंदीचा इतका भयंकर फटका बसला आहे शेतकऱ्यांना सुद्धा. जिल्हा बँक बंद केलं ते फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा आकसापायी ते जे राजकारण घाणेरडं करतायत आणि ह्याच्यात पिळवणूक आणि फसवणूक जी होती ती शेतकऱ्याची होती. आणि म्हणून ते आता जे बोलले त्याला पूर्णपणे मला हे सांगायचं की तुम्ही तरतूद काही करत नाही. 4 महिन्यात तुम्ही देणार आहे तुरीची, आज तूर तुम्ही खरेदी केली आहे, ठप्पा मारून चिठ्ठ्या दिल्या आहेत तुम्ही शेतकऱ्यांना, तुरीचे पैसे सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना दिले नाही आहेत. पेरणी आता त्याला करायची वेळ आलेली आहे, हातात पैसा नाही आहे. जिल्हा बँकांकडे तुम्ही पैसा दिलेला नाही आहे. 5,000 कोटी जिल्हा बँकेचे तुम्ही दिलेले नाही आहेत. शेतकरी कसा उभा राहणार पायावरती? मुख्यमंत्री सांगतायत आम्ही करू, अर्थमंत्री सांगतायत आम्ही करू, म्हणजे पंचांग आणि पोथी आणून तुम्ही सांगणार आहात का पैसा कुठून येणार आहे, कशी तरतूद करणं? हे किती म्हणजे गरीब शेतकऱ्याला पिळवणूक करायची, त्याची फसवणूक करायची, हे जे चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही समृद्धी मार्ग करणार ना, आता समृद्धीवर नको नाही, जाऊया, नाही, कारण ते नाही, पुढच्या असं आठवड्यातलं नाही. आंदोलन आहे. थांबा. मी 2 शेतकरी कार्यकर्ते आहेत, त्यातला मी हनुमंत पवार यांच्याकडे जाणार आहे. तुरीच्या प्रश्नावरती ते शेतकऱ्यांमध्ये राहिले, त्यांनी तो प्रश्न समजून घेतला आणि शेतकरी असून सुद्धा त्यांचं काही म्हणणं वेगळं आहे. तुरीच्या प्रश्नावर सरकारनं कशी फसवणूक केली हे काही त्यांना सांगायचं आहे. हनुमंत पवार, जसं आता सुधीर मुनगंटीवार म्हणाले की आम्ही सुद्धा शेतकऱ्यांमधून इनपुट्स घेतो आहोत की त्यांना काय हवं आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं शेतकऱ्यांमध्ये गेल्यानंतर, शेतकरी बनून राहिल्यानंतर सरकारला हे कळलंय 2.5 वर्षात की नेमकं शेतकऱ्याला काय हवं आहे? खरं म्हणजे सुधीर भाऊ ज्येष्ठ मंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत आणि त्यांनी आजपर्यंत एकही वादग्रस्त विधान केलं नाही, म्हणून व्यक्तिशः माझ्या मनात तर त्यांच्याबद्दल अगदी आदर आहे. पण आत्ता जी त्यांनी मांडणी केली ही धादांत भाषणबाजी होती, त्यामध्ये काहीही तथ्य नव्हतं. म्हणजे साधी गोष्ट, मी तूर प्रश्नावर मागच्या 3 महिन्यापासून शेतकऱ्यांसमोर येत आहे. तुरीचा प्रश्न हा तुरीवर घातलेल्या निर्यात बंदीमुळे आहे. तूर जी परदेशातून आयात होते त्याच्यावर शुल्क वाढवलं नाही म्हणून हा प्रश्न आहे आणि व्यापाऱ्यांच्या साठवणुकीला मर्यादा घातलेली आहे सरकारनं अन्यायकारक पद्धतीनं म्हणून आहे. सुधीर भाऊ आता म्हणाले की आम्ही निर्मला मॅडमला भेटायलो आणि असं म्हणायलो की निर्यात करायची शेतमालाला आम्हाला काही आयडिया द्या. अजून काय आयडिया? शेतकऱ्यांनी पिकवलेली तूर निर्यात बंदी उठवायला सांगा ना. तुम्ही तिथे गेला, तुमचं केंद्रात सरकार आहे, तुम्ही राज्यामध्ये आहात आणि तुरीचा शेतकरी इकडे होरपळतो आहे. निर्यात बंदी उठवायची थेट मागणी करा. निर्यात बंदी उठवली असती तुरीवरची तर हा प्रश्न झाला नसता. एक दुसरी गोष्ट, एक सामान्य शेतकऱ्यानं त्यांना सांगितलं की जे विकतं ते पिकवायचं म्हणे. अहो, तूर 200 रुपये किलो विकते हे पाहूनच मोदींनी सांगितलं आणि आम्ही पेरली ना, ह्याच्यात आमचा काय दोष आला? हे फक्त तुम्हालाच कळालं आणि तुम्ही आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना समजावून सांगताय असं नाही. ते शेतकऱ्यांना पिढ्याने पिढ्या कळत असतं म्हणून तर शेतकरी पिकवतो ना. साखर विकते म्हणून पिकवतो, तसं तूर विकते हे पाहूनच शेतकऱ्यानं तूर पिकवली. तर तिथं काय तमाशा झाला? 31 मेला शेवटची तारीख आहे असं तुम्ही 31 मेला सांगितलं होतं. 31 मेला तूर खरेदीच्या केंद्रावर मी स्वतः उपस्थित होतो उस्मानाबादला. 4 वेळेस आजपर्यंत या सरकारनं तूर खरेदीच्या तारखा पुढे ढकलल्या. प्रत्येक वेळेस बारदाना नाही, वेअर हाऊस नाही, पैसे दिलेले नाहीत. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या एजन्सी किती प्रकारची तूर खरेदी करताय हे साक्षात महाराष्ट्र सरकारला सुद्धा माहित नाही. शेतकरी उत्पादक कंपन्या किती तूर करतायत महाराष्ट्र सरकारला माहित नव्हतं. खोटं सांगितलं जातं की नाफेडनं तुरीची तारीख संपवली आणि केंद्र सरकारनं संपवली. केंद्र सरकार बफर स्टॉक पुरतं धान्याची खरेदी करते, तेवढी केंद्रानं केली. राज्याला कोणी अडवलं होतं तूर खरेदी करण्याबद्दल? तुम्ही वारंवार दिल्लीला जाऊन दिल्लीचं कारण सांगताय, तिथं तुम्ही स्वतः हस्तक्षेप करा. परत तुरीच्या प्रश्नावर खोटं सांगितलं जातं आणि ते अर्थ मंत्रालयाकडून, कृषी मंत्रालय आणि सहकार मंत्रालयाकडून सांगितलं जातं. काय सांगितलं जातं की इतिहासातली सगळ्यात मोठी तूर खरेदी या शासनानं केली म्हणून त्यांचे प्रवक्ते इथं छाती ठोकून सांगतात. याच्या अगोदर हमी भावापेक्षा कमी भावामध्ये तूर विकायची वेळ शेतकऱ्यांवर आली नाही म्हणून सरकारला तूर खरेदी करण्याची वेळ आली नाही. यावेळेस हमी भाव 5,050 असताना त्याच्या खाली 2,000 आणि 3,000वर तूर विकायची वेळ आली म्हणून सरकारला तूर खरेदी करावी लागली. पुन्हा परवाच्या संपकरी शेतकऱ्याच्या एका तथाकथित शिष्टमंडळाला जे आश्वासन दिलं की हमी भावापेक्षा कमी भावात विकणाऱ्या
शेतमाल खरेदी करणाऱ्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार. हमीभावाचा कायदा अगोदरच सांगतो ना की एकदा सरकारनं हमीभाव जाहीर केला की त्याच्या खाली जर खरेदी झाली तर तो गुन्हा आहेच ना. तुम्ही पुन्हा आम्हाला ते का समजावून सांगताय? आता सांगितलं सुधीर भाऊ मुनगंटीवाराने की कर्नाटक सरकारने कर्जमाफी का दिली नाही. त्याच कर्नाटक सरकारनं कुठल्याही गदारोळाशिवाय तुरीची खरेदी केली. 5,050 केंद्राचा हमीभाव होता, त्याच्यामध्ये स्वतःचे 500 रुपये बोनस घातला. कर्नाटकच्या शेतकऱ्यांची बिल मिळत नाही 3-3 महिने म्हणून नाही अडचण. हे नाही का सुधीर भाऊंना दिसलं? हा नाही का अभ्यास त्यांनी केला तुरीच्या प्रश्नाबद्दलचा? धादांत आहे. शिवार संवाद यात्रेचं सुधीर भाऊंनी बोलणं सांगितलं. शिवार संवाद यात्रेमध्ये रावसाहेब दानवे काय म्हणाले शहादा तालुक्यात आपण पाहिलं. पोलीस बंदोबस्तात शिवार संवाद यात्रा घ्यावी लागते यांना. अनिल गोटे काय म्हणाले, बेवड्या म्हणून प्रश्न विचारलेल्या शेतकऱ्याला यांनी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हाकललं. अतुल सावे औरंगाबादचे पैठणला शेतकऱ्यांना म्हणाले चालता हो म्हणाले. ही काय भाषा आहे? शिवार संवाद यात्रा असो, तुरीचा प्रश्न असो की कर्जमाफी असो, हे सरकार फक्त निवडणुकांमधली जी भाषणं असतात ती भाषणं देण्यामध्ये मशगूल आहे. ठीक आहे. भाजपच्या शिवार संवाद यात्रेमध्ये नेत्यांनी शेतकऱ्यांकडून पाय सुद्धा धुवून घेतले, हे पण आपण बघितलेलं आहे. त्यावर नको बोलायला. मी जातोय हर्षल बागल यांच्याकडे. हर्षल बागल, ज्या पद्धतीनं गेल्या 4 दिवसापासून शेतकऱ्यांचा संप सुरू आहे, आज सुद्धा बंद यशस्वी झालेला आहे. शेतकरी पेटलाय ठीक आहे, पण अशी कुठली कारणं आहेत की तो इतका अगतिक झालेला आहे? म्हणजे कर्जमाफीची मूळ मागणी कोरडवाहू पट्ट्यातून येते आहे, त्याच्याऐवजी संप पेटतोय तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, नाशिक विभागामध्ये जास्त आहे, नगर जिल्ह्यामध्ये जास्त आहे. असं का होतंय? तिकडचे शेतकरी जागे व्हायला हवेत तर इकडचेच जास्त पेटून उठलेले आहेत. असं काय? त्याच्या मुळामध्ये जर आपण कारण पाहिलं तर आपण मागच्या 2 महिन्यापूर्वी जर थोडंसं पाठीमागे जाऊन पाहिलं असेल की बाबा आजपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीवर शेतकरी आत्महत्या करत होते, पण मागच्या 2 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांनी सुद्धा आत्महत्या चालू केलेल्या आहेत. हे सरकारनं उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ज्यावेळेला मुलगी वयामध्ये येते, लग्नाची चिंता घरात चालू होते आणि त्या लग्नाच्या चिंतेमध्ये मुलीला टेन्शन येतं, मुलगी विष पिऊन आपला स्वतःचा जीव संपवते. तिथून पुढं प्रवास चालू होतो आणि हे म्हणजे गंभीर वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं. एकूणच या गंभीर वातावरणामध्ये शेतकऱ्यांची जी मुलं आहेत ती स्वतः रस्त्यावर का यायला लागली, त्याचं कारण हे असं आहे की बाबा आज फडणवीस साहेब सांगतात की आम्ही तुम्हाला खत देतो, आम्ही तुम्हाला पाणी देतो, आम्ही तुम्हाला वीज देतो. पण फडणवीस साहेब, आमचे हात जोडून एकच विनंती आहे, तुम्ही सगळं द्या, पण आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आमच्या पिकाला, आमच्या मालाला हमी भाव द्या, आमच्या मालाला योग्य तो भाव द्या. जी निर्यात बंदीचं किंवा निर्यात बंदीची जी निर्बंध होते गेल्या 4-5 वर्षामध्ये पाहिलं आपण, आणि या जर मागच्या वर्षी पाहिलं आपण, आपल्याला पाकिस्तानमधनं आलेला आपल्या भारताच्या भूमीवरती कलाकार चालत नाही, पण कांदा कसं काय चालतो बरं यांना? शेतकऱ्यांचा कांदा इथं बांधावरती सडला, नासला, पण ह्यांनी हजारो टन, लाखो टन कांदा शत्रू राष्ट्राकडून, पाकिस्तानकडून खरेदी केला. तो कांदा इथं कसं काय चालतो? आणि वरनं ह्यांचे देशभक्त जे ठराविक पगारावरती नेमलेले आहेत फेसबुकवरती सरकारनं, ते इथं आरोळी ठोकतात, बोंबलतात की बाबा हा संप चुकीचा आहे, असं आहे, तसं आहे. त्यांना माझं एक प्रामाणिकपणे उत्तर असं आहे की बाबा तुम्हाला आमच्या अन्नाची नासाडी दिसते. शेतकरी जो माल रस्त्यावर आज फेकून देत आहे त्याला किंमत कळत नाही म्हणून नव्हे, तर त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला किंमत मिळत नाही म्हणून तो शेतीमाल आपला रस्त्यावर फेकून देतोय. फरक एवढाच आहे जाधव साहेब की पहिल्यांदा शेतीमाल रस्त्यावर येण्याआधी बांधावर कुजत होता, बांधावर नासला जात होता, आता तो रस्त्यावरती टाकायला लागलेला आहे. तो ठीक आहे हर्षल, ठीक आहे. आपल्यासोबत अवधूत वाघ आहेत. अवधूत वाघ, बघा, मुख्यमंत्री बोलले, त्याआधी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं की तुम्ही संपावर जाऊ नका, पण शेतकरी गेले. 2 वेळा चर्चा केली होती, ती फिसकटली. त्यानंतर मग दुसऱ्याच दिवशी वर्षावरती रात्री मध्यरात्री बैठकी झाली आणि तोडगा निघाला आणि अर्धा संप मागे गेला, अर्धा तसाच राहिला आणि आता तो पेटून निघालेला आहे. प्रश्न हाच आहे की आताही सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री राज्याचे बोलले, तरीसुद्धा शेतकऱ्यांना विश्वास वाटत नाही आहे सरकारवर की खरंच आपल्याला कर्जमाफी मिळेल, खरंच आपल्याला हमीभाव मिळेल, खरंच सरकार जे सांगतंय ते सरकार वेळेत पूर्ण करेल. त्याला कुठं ना कुठं सरकार प्रत्येक ठिकाणी राजकारण करतंय असा संशय आहे आणि तो जास्तीत जास्त बळावताना दिसतोय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर जर लोकांचा विश्वास नाही तर कारण ते विधिमंडळात बघतात ना सगळं की विरोधकांना जुमानत नाही, आश्वासन दिलेलं तिथं पाळली जात नाहीत, तर आपल्याला आणि कोणाला दिलं ते असे 4-5 प्रतिनिधी नेमले की ज्यांना त्यांच्या गावात सुद्धा ओळख सांगावी लागते.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांवर जर लोकांचा विश्वास नाही, जर महाराष्ट्राच्या अर्थमंत्री आणि वनमंत्र्यांनी सर्वांसमोर टी व्हीमध्ये येऊन विश्लेषण केल्यानंतर त्याच्यावर जर लोकांचा विश्वास नसेल, तर भारतीय जनता पक्षाच्या एका छोट्याशा प्रवक्त्याने जर आता काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास असण्याचा प्रश्नच नाही. ही सुरुवात करताना आशिषजी, मी सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये तुम्ही शेतकरी बंधूंची भूमिका लावून धरता आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतानाच तुम्ही जे प्रिएम्प्टेड प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्यावर मला आधी तुम्हाला प्रश्न उपस्थित करायचे आहेत. शेतकरी संप फोडल्यानंतर असा तुम्ही एक उल्लेख केलात, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा संप फोडला असं तुम्हाला म्हणायचं आहे. मुद्दा नंबर 1, सगळे आरोप करतात त्यांच्यावर, म्हणून तर एवढा रस्त्यावरती पेट झालाय. लोक काय आरोप करतात ही गोष्ट वेगळी, परंतु का आम्ही काय करू, आम्हाला दिसतंय ते. हु इज संदीप गिड्डे? मी तुम्हाला विचारतो प्रश्न, संदीप गिड्डे कोण आहे? एवढं जोराने संदीप गिड्डे कोण आहे मला सांगा. आता तुम्ही असं कसं बोलताय? एवढं जोराने आवाज नाही, चढवून संदीप गिड्डे कोण आहे सांगा. एवढं जोराने आवाज चढवून बोलायची नाही. आपण मला बोलायला संधी दिलीत. नाही, तुम्ही आता मुख्यमंत्र्यांवर आरोप करता. अरे आरोप थोडी आहे ते. अरे तुम्ही मध्यरात्री बैठक घेता, तुम्ही सगळ्यांना विश्वासात घ्या ना आधी. मला बोलू देत आशिषजी. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात मुख्यमंत्र्यांच्या पोकळ घोषणानंतर, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घोषणा पोकळ आहे. आपण स्वतःला त्याच्याबद्दल बोलतोय, त्यामुळे आपण स्वतः अशी विशेषणं लावून मुख्यमंत्र्यांबद्दलच त्यांच्या ह्याच्याबद्दलच कमी लेखायचं हे कृपा करून करू नका. तुम्ही एकाचा संप चालू राहिल्याबद्दल अभिनंदन केलं, म्हणजे संप चालू राहायला पाहिजे का? त्यांना न्याय मिळाला नको शेतकऱ्यांना? त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना मिळाला न्याय, तुम्हाला असं वाटतं पाहिजे? त्यांना न्याय मिळाला असं वाटतं? न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळेपर्यंत संप चालू राहिला पाहिजे. बिलकुल बरोबर आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळाला असं वाटतंय पण तुम्हाला? त्यासाठी संप चालू झाला पाहिजे का? त्यांना न्याय मिळाला नको? शेतकऱ्यांच्या दुसऱ्या दिवशी संप फोडला जातो म्हणून आक्रोश होतोय रस्त्यावर. तुम्ही म्हणताय संप फोडला जातो. अरे शेतकरी म्हणतायत म्हणून तर एवढी उग्र प्रतिक्रिया रस्त्यावर. अरे सगळं महाराष्ट्र म्हणतोय. आज जरा डोळे उघडा आणि महाराष्ट्राकडे बघा. सगळं महाराष्ट्र म्हणतोय. तुम्ही विरोधात कोणी काही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. भाजपच्या सरकारला दिसत नसेल यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात पुरावे द्या ना. अजूनही भाजपच्या डोळ्यावरची झापडं ही निघायला तयार नाही आहेत. याला आतापर्यंत शेतकरी रस्त्यावर इथला महाराष्ट्र बंद होऊन सुद्धा भाजपची झापडं निघायला तयार नाही आहे. हे दुर्दैव आहे. तुम्ही हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ढ आहे असा शब्द प्रयोग करता. जे काही पत्रकार बोलतात त्याच्याबद्दल कधी चर्चा होते? कोण बोललं? हे कोण बोललं? कोण पत्रकार बोललं सांगा. शेतकऱ्यांच्या आडून तुम्ही राजकारण करू नका. आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं आहोत. स्वतः मुख्यमंत्री, स्वतः मुनगंटीवार साहेब, स्वतः आमचे कित्येक आमदार, खासदार, आमचे कृषी मंत्री फुंडकर हे संपाला सामोरे गेले का? हे पण कृषी राज्यमंत्री आहेत. पांडुरंग फुंडकर, तुम्ही पांडुरंग फुंडकर कुठे सांगा? संप करतात. पांडुरंग फुंडकरांच्या गावात आज निदर्शनं झाली. गेले ते तिकडे? अहो सगळीकडे निदर्शनं झाली. काल जे लोक वाटाघाटीला आले होते त्यांच्या घरावर एवढा प्रश्न झाला. पांडुरंग फुंडकर ऑस्ट्रेलियाला 15 दिवस होते. ऑस्ट्रेलियाला 15 दिवस होते. आले फिरकले राज्यात. आल्यानंतर संपर्क ही कृषी मंत्रीच्या या राज्याचा. कोणी काही विचारायचं? हे कृषी मंत्री आहेत. तुम्ही तर आता सांगितलं राज्याला राज्याचे कृषी मंत्री आहेत कुठे सांगा ना. राज्याचे कृषी मंत्री आहेत कुठे? चर्चा चालणार नाही. काहीच नाही. कोणी प्रश्न केले की त्यांच्यावरती बिलकुल ओरडायचं आहे. अशी जी ओरडता आपण आहात ना. मग कृषी मंत्री कुठे आहेत? आपण कृषी मंत्री शेतकरी आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रात्री ज्यावेळी 4-4 तास बसून शेतकऱ्यांबरोबर बैठक घेतात उपस्थित होत आहेत. आणखी होणार. उदाहरणार्थ आज सुकाणू समिती आहे. या सुकाणू समिती बरोबर वाटाघाटी यशस्वी झाल्या तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभारणार. म्हणून तर विशेष अधिवेशन बोलावं म्हणतायत. त्याच्या आता विशेष अधिवेशन मुख्यमंत्री राजू शेट्टींना समोर काय गेले आता जुलैमध्ये अधिवेशन आहे. आपण जूनमध्ये आहोत. कर्जमाफी डिक्लेअर करा ना. संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी डिक्लेअर करा ना. प्रश्न येतो कुठे? आधी शेतकऱ्यांच्या दुधासंबंधीच्या दरवाढीची आम्ही घोषणा करू म्हणून त्यांनी सांगितलं. अभ्यास करू म्हणतात. लोकांना पैसे दिले जातील म्हणालो. एका महिन्याच्या आत कृषीच्या आधारित
मूल्यांकन करून तशी समिती आणि तसा कायदा महाराष्ट्रामध्ये पास कर्जमाफीचं करून देऊ. काय? एक 4 मिनिट. महिन्यांनी हे पण कर्जमाफी आधी सांगितलेलं अभ्यास आहे. होणार. म्हणजे तुम्हाला काय? शेतकऱ्यांना केंद्राचा कर्जमाफी कायदा आहे. द्यायची आहे याबद्दल कृषी मूल्य सगळ्यांचं आयोगाचा सहमत कायदा आहे. आहे. कोणाला काही त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु शेतकरी म्हणजे काय हे डिफाईन कोरडवाहू करायचं. शेतकऱ्यांचं काय करणार? जो आणि जे शेतकरी कर्जदार एक मिनिट थकीत नाहीये, एक मिनिट त्या अल्प जो मुद्रांचं शेतकरी काय करणार? हे जो जरा सांगा. करोडो आणि लाखो रुपयाचा मालक खोटं आहे. कुठला शेतकरी करोडो लाखो त्याला रुपये द्यायची कमवतो? का? कुठला शेतकरी शेतकरी? शेतकऱ्याला द्यायची. जो माणूस गंजलेला आहे गांजलेला आहे, ज्याच्याकडे पैसे नाही, जो आत्महत्येला उद्योग होतो, जो गरीब आहे, अशा शेतकऱ्यांना डेफिनेटली ठीक मदतीची आहे, गरज सरकारची आहे. भूमिका स्पष्ट परंतु आहे. याचा अर्थ जो असा गरीब नाहीये. शेतकरी आहे, जे अल्पभूधारक आहे, त्यांना त्यांना देणार सरकार होता वारंवार मी. सोडणार नाही. वारंवार सांगताय कर्जमाफी देऊ म्हणतायत, पण तारीख अजून काही निश्चित झालेली नाही. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर मी शेवटी संजय मिस्किन यांच्याकडे जाणार आहे आणि मी त्यांना हाच प्रश्न विचारणार आहे. राज्याचे कृषी मंत्री जर का शेतकरी आहेत पांडुरंग फुंडकर, तर गेला महिनाभर होते कुठं आणि संपात ते काय करतायत, आणि त्या दिवशीच्या बैठकीत कृषी मंत्री म्हणून त्यांनी हजर असायला हवं नव्हतं का? हाच प्रश्न मी त्यांना विचारणार आहे ब्रेक नंतर. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत अभ्यासू पत्रकार सकाळचे संजय मिस्किन आहे. संजय मिस्किन, तुम्ही बराच अभ्यास केला, पण तुम्ही एक गोष्ट विसरलात की सरकारसुद्धा अभ्यास करत आहे आणि सरकारचा अभ्यास कदाचित वेगळा असू शकतो आणि तो अभ्यास झाल्यावर शेतकऱ्यांना ते कर्जमाफी देऊ शकतात, जसं आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा सांगितलं. पण ते बोलता बोलता असंही म्हणाले, आम्ही जर का शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत तर मागच्या सरकारप्रमाणे आम्हाला पण घरी जावं लागेल. हे वाक्य पहिल्यांदा सत्तेत असलेल्या मंत्र्याकडून आलेलं आहे. त्यामुळं सगळे सावध आहेत शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती. मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की एवढा कडकडीत यशस्वी बंद झालेला आहे, सरकारनं आता काही तातडीनं एक तर कार्यवाही केली पाहिजे, कार्यवाही, पण त्याऐवजी अनेक ठिकाणी बळाचा वापर होताना दिसतोय. वेळ पडली तर संप मोडून काढू, चिरडून काढू, असं कुठंतरी प्रशासनाच्या पातळीवरती ऐकायला येत आहे. एक महत्त्वाची 2 उदाहरणं आधी देतो आणि त्यानंतर मग पुढची गोष्ट सांगतो की बळाचा वापर होतोय का, तर ते करणं अभिप्रेत आहे. कारण ज्या प्रमाणात आता संताप उद्रेक व्हायला लागलेला आहे, सर्वसामान्य शेतकरी ज्या पद्धतीनं उठून असा रस्त्यावरती आला, त्याचं कारण एक आहे की या सरकारमधील काही नेत्यांची वक्तव्य. म्हणजे एका मंत्र्यांनी, जलसंपदा मंत्र्यांनी असं सांगितलं की याच्यामध्ये गुंड घुसलेले आहेत. एका मंत्र्यांनी सांगितलं की याच्यामध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की हा पक्ष हा संप हा शेतकऱ्याचा नसून शेतकऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकीय कार्यकर्त्यांनी केलेला हा खेळ आहे. या सगळ्यामुळे जो सर्वसामान्य शेतकरी, जो कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही, तो त्याच्या शेतीशी निगडीत आहे, तो त्या विषयाशी निगडीत आहे, तो त्याच्या व्यवस्थेच्या विरोधातल्या संतापाशी निगडीत आहे, तो शेतकरी मात्र कुणी विचारतच घ्यायला तयार नाही. कारण इथं सगळं राजकारण केलं, जो पॉलिटिक्स जो केलेला आहे हा विषय, त्याच्यामुळे शेतकरीचा उद्रेक झालेला आहे. त्याच्यात 2 उदाहरण सांगतो की नगरमध्ये जे 6 लोक पकडली, त्यांचे 7 बारे शोधायला प्रशासनाची लोकं चालली. त्यांचे 7 बारे आहेत का नाहीत, म्हणजे याला काय म्हणायचं. दुसरी गोष्ट, काल कल्याण नगर रस्त्यावरती एका वाडीमध्ये ज्यावेळेस एक लेडी PSI ऑफिसर होत्या, त्यांनी असं सांगितलं की हे मर्दानकीचं लक्षण नाही आहे, तुम्ही पाठीत काय वार करता. म्हणजे काय शेतकऱ्यांनी वार करणं, हे भाषा बोलणं, असं एखाद्याला उद्रेक करणं. शेतकरी उठले आणि म्हणले की आम्हाला नाही, कोंबड्यांचा ट्रक होता, तो कोंबड्यांचा ट्रक जात होता, त्यांनी सांगितलं की तुम्ही ठीक आहे भाजपाला अडवताय, कोंबड्यांचं काय, तुम्ही कोंबड्यांचा ट्रक का अडवता. त्यावेळेस ते शेतकरी म्हणले की हा आमचा जोडधंदा आहे, कोंबड्या वगैरे आमचा जोडधंदा, शेतीची पूरकच व्यवसाय आहे, आम्ही तो पण अडवला. त्याच्यावरती तो वाद झाला आणि तिथं किवास एवढा झाला होता, तिथं काही घडलं असतं. आणि त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस पोलीस प्रशासन बाजूला गेलं त्यावेळेस तिथं तो ट्रक पेटवला गेला. हा जो उद्रेक आहे हा केवळ समन्वयाचा अभाव आहे. याचं कारण आहे की अति आक्रस्थळी सकारात्मकता जी सुरू आहे दिसते, अशी जी की माध्यमातून दिसते आहे, वक्त्यांच्या भाषणातून दिसते आहे. सरकारी यंत्र जे निर्णय ज्यांच्याकडे डोळे लावून शेतकरी बसलेला आहे, त्या निर्णयाच्या घेण्याचे अधिकार ज्यांच्याकडे आहे, त्यांच्यातून ही आक्रस्थळी मानसिकता दिसते आहे. मगाशी बोलता बोलता तुम्ही आश्वासन वाचून दाखवली की ते हास्यास्पद गोष्ट आहे ही, की 31 ऑक्टोबर वगैरे ही कर्जमाफी थोडी बाजूला ठेवी की जूनमध्ये आम्ही दुधाचे दर वाढवणार. अहो ही साहजिक प्रक्रिया आहे. जूनमध्ये पृष्ठकाळ चालू होतो, पाऊस पडल्यानंतर दुधाचे दर वाढतात आणि दर 15 ते 21 जूनच्या दरम्यान दुधाच्या संघटनांची बैठक होते एकत्रित आणि राज्याचा दूध दर ठरतो. याच्यात नवीन काय आहे, दूध वाढवायचं का कमी करायचं, दूध आवक किती झाली शेती या पावसाळ्यानंतर, याच्यावरून ते दर ठरले जातात. ही एक प्रक्रिया आहे. दुसरी गोष्ट, कृषी मूल्य आयोगाची स्थापना करू. अरे कृषी मूल्य आयोग स्थापन झालेला आहे ऑलरेडी. कृषी मूल्य आयोग हा स्थापन झाला, फक्त राज्याचा करू नाही, ते अध्यक्ष नेमाचे राहिलेले आहेत, त्याचे सदस्य महामंडळांना अध्यक्ष
प्रत्यक्ष नाहीत बहुतेक. तो भाग तो राजकारणाचा भाग आहे, तो महामंडळामध्ये कार्यकर्त्यांची सोय असते. मुळात सांगायचं एक तात्पर्य आहे की हा विषय सर्वसामान्य, आता सरकारकडे इनपुट आलेले असतील, ज्यावेळेस मोर्चाची तयारी चालू होती, संपाची तयारी चालू होती, अत्यंत मोठ्या प्रमाणात IT त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन करून आलेलं असेल, गुप्तहेर खात्याकडून त्यांच्याकडे रिपोर्ट आले असतील, संदीप गिड्डे तिकडे गेला असेल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय नेता मोठा दिसत नाही म्हटल्यानंतर हा आंदोलन राजकारणाकडे वळवून सरकारने एक पळवाट काढलेला आहे आणि ह्याचा संताप शेतकऱ्यांमध्ये आहे. मुळात दुसरी गोष्ट सांगतो की आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पवार आहेत तिथं, हनुमंत पवार, त्यांना चांगलं माहिती असेल, 18 ते 20 कोटीची बिलं अडकलीत तुरीची. म्हणजे आज एका तालुक्यामध्ये 5-5.5 कोटीचं बिल अजून मिळालेलं नाहीये. म्हणजे हे नाहीये. दुसऱ्या बाजूला जूनचा पहिला आठवडा झाला, परवा दिवशी मान्सून येणार आहे आणि तुमच्याकडे पीक कर्ज द्यायला बँकांची कुलपच अजून निघलेली नाहीत, बँकांचे ताळे निघालेले नाहीत अजून. आणि मृग नक्षत्र आहे 7 तारखेला, प्रशासन असं सांगतायत 1 दिवसांनी हे कर्ज, पीक कर्ज घेणारे जे शेतकरी असतात, पेरणी कर्ज, हे कर्ज काय जून जुलै ऑगस्ट पर्यंत चालतं. म्हणजे त्यांनी 1 लाख रुपये व्यावसायिक सावकाराकडून घ्यावेत, खाजगी बँकांकडून घ्यावेत, का कुणाकडून घ्यावेत, पतसंस्थांकडून घ्यावेत. म्हणजे सरकारचे 1 लाख रुपयाचं कर्ज मिळणार असेल तर ते जून जुलै ऑगस्ट पर्यंत चालतं, असं जर यांची मानसिकता असेल तर याच्यामध्ये एकच दिसतं की याचा अभ्यास चुकतोय, समन्वय चुकतोय. आणि मुळात दुसरी गोष्ट अशी आहे की जी मी मगाशी शब्द वापरला, आक्रस्ताळी सकारात्मकता, मला याच्यामध्ये सरळ सरळ दिसतं की वेगळा पायंडा महाराष्ट्राच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये पडतो आहे. याच्यामध्ये मध्यम वर्ग विरुद्ध कष्टकरी वर्ग झालेला आहे, याच्यात पांढरपेशा विरुद्ध शेतकरी झालेला आहे, सरकार आणि शेतकऱ्याचं आंदोलन बाजूला राहिलेलं आहे. आणि या ठिकाणी मात्र आता सुखनिवांत राहणारा शहरी आणि बांधावरती राबणारा शेतकरी असा जो संघर्ष सुरू झालेला आहे. कारण ज्या कॉमेंट्स दिसतात, जे एक प्रकारची जी काही वर्ग त्यामध्ये उतरलेला दिसतो, याच्यातून शेतकऱ्यांचं हित काय आहे, म्हणजे शेतकरी नाचतो, शेतकरी नासाडी करतो, हे जे सरळ सरळ सुरू आहे याच्यामुळे शेतकरी ठीक आहे. नाही, मी शेवटी डॉक्टर अजित नवले यांच्याकडे जाणार आहे. अजित नवले, प्रश्न असा आहे की विरोधक सभागृहात सभात्याग करतात, आक्रमक होतात, त्यांचे 15-17 आमदार निलंबित होतात, एवढं सगळं होऊन दखल घेतली जात नाही आणि एक कुठेतरी संप सुरू होतो, त्याच्या 2 बैठका होतात. जयाजी सूर्यवंशी हा पहिल्या बैठकीत नसतो, संपाच्या 1 दिवस आधी झालेल्या बैठकीत येतो, त्याला हिरो केलं जातं, त्याला मोठा नेता मानलं जातं आणि त्याच्याशी चर्चा करून संप मिटला हे जाहीर केलं जातं. मला असं वाटतं ना की मग हे विधिमंडळ तिथं निवडून आपल्या जे आमदार येतात ते कशासाठी आहेत? जर का विधिमंडळात चर्चा करायची नाही, विरोधकांबरोबर चर्चा करायची नाही, विधिमंडळाच्या पटलावर चर्चा करायची नाही आणि 4 नेते उभे करायचे आणि त्यांच्याशी चर्चा करायची, हे सगळं कशातून येतं? हे श्रेयवादातून येतं आहे की हे जाणीवपूर्वक फोडाफोडीचं राजकारण आहे? काय दिसतंय तुम्हाला? मुळात भाजपची जी मूळ विचारसरणी आहे तिला लोकशाही नावाचा प्रकार मान्य नाही आहे. हे एकाधिकारशाहीवर आधारित असणाऱ्या विचारसरणीचं सरकार आहे. राज्यामध्ये आपण तेच पाहतोय, देशामध्ये आपण तेच पाहतोय आणि म्हणून लोकनियुक्त प्रतिनिधींशी यांना बोलायचं नाहीये. लोकांचं आंदोलन करणाऱ्या, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांबरोबर यांना बोलायचं नाहीये. यांनी पेरलेल्या माणसांबरोबर मध्ये त्यांना घालून अशा प्रकारे लोकशाही विरोधी तत्वांबरोबर यांना बोलायचंय, ही यांची पद्धत आहे. आंदोलनामध्ये पण आपण बघा की आंदोलकांबरोबर चर्चा हा काही त्यांचा प्रस्ताव नाहीये. प्रस्ताव आहे की आम्ही पोलीस वापरू, आम्ही प्रशासन वापरू, आम्ही आणखून काही कायदे लागू करू आणि हा संप फोडू, दडपशाही करू. अशा प्रकारच्या दडपशाहीच्या प्रवृत्तीचं हे सरकार आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगितलं पाहिजे की भाजपचं जे काही मूळ विचारसरणी आहे, लोकशाहीला न मानणारी, दडपशाही करून एकाधिकारशाही प्रस्थापित करणारी, अशा प्रकारची मूळ विचारसरणी असल्यामुळे त्याचं प्रतिबिंब त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये, आमदार खासदारांच्या बरोबर त्यांच्या वागणुकीमध्ये आणि शेतकरी आणि संपकऱ्यांबरोबरच्या त्यांच्या वागणुकीमध्ये पडलेलं आहे. आणि हे या महाराष्ट्रासाठी, लोकशाहीसाठी, शेतकऱ्यांसाठी, श्रमिकांसाठी आणि एकंदरीतच मानवी समुदायासाठी फार घातक आहे. लोकशाहीकडून आपण हुकुमशाहीकडे चाललो आहे काय, हा प्रश्न उपस्थित करणारी ही गोष्ट आहे. हे नम्रपणाने मला आपल्याला सांगितलं. ठीक आहे. मी आज ही चर्चा इथंच थांबवतो, पण शेवटी मी एवढंच सांगणार आहे की राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खूप सविस्तरपणे हे सांगितलेलं आहे की जर का आम्ही कर्जमाफीसारखा निर्णय घेतला नाही, किंबहुना आम्ही शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली ती पाळली नाही, तर मागच्या सरकारप्रमाणे आम्हाला सुद्धा सत्तेवरून जावं लागेल हे आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं सुधीर मुनगंटीवार हे स्पष्ट वक्ते आहेत, ते खूप स्पष्ट बोललेले आहेत. आपण आता विश्वास ठेवला पाहिजे. आणि मी पुन्हा या सर्व शेतकऱ्यांनाही हे आवाहन करतो की संप म्हणजे उग्र निदर्शनं नाही, संप म्हणजे कुठल्याही गोष्टीला हिंसक वळणावर आणून ठेवणं नाही. सरकार
किंवा मुख्यमंत्री जरी विरोधकांवर दोष ठेवत असेल, त्यांच्यामुळं आंदोलन चिघळतं असं म्हणत असेल, तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन होतोय, शेतकरी दिसत आहेत, त्यामुळं शेतकरी कुठेही तिथे त्याला बट्टा लागता कामा नये. त्यामुळं आता संप कधी मागे घ्यायचा याचाही विचार झाला पाहिजे. आणि जर का संपातून एक एक नेता गळून पडण्यापेक्षा आता सुकाणू समिती स्थापन झाली आहे, तिला जर का सर्वाधिकार दिले, त्याचबरोबर सुकाणू समितीनंही हे ठरवलं पाहिजे की इतरही जे राजकीय नेते आहेत त्यांच्यावरही आपण विश्वास ठेवून त्यांना जर का सोबत घेऊन सरकारबरोबर चर्चा झाली तर यातनं लवकरात लवकर मार्ग काढूया. कारण रस्त्यावरची लढाई फार काळ चालू ठेवून राज्यालाही वेठीस धरता कामा नये. कुठंतरी आपल्याला सबुरीनं घ्यावं लागेल. आणि माझं मुख्यमंत्र्यांना पुन्हा तेच सांगणं आहे की वारंवार विरोधकांना दोष देऊ नका, त्यांना टार्गेट करू नका, कारण ते पुढे दिसत नाही आहे, दिसतो तो शेतकरी आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं विरोधकांना टार्गेट कराल आज, तेवढीच उलट रिॲक्शन, प्रतिक्रिया ही शेतकऱ्यांकडून रस्त्यावरती दिसते आहे, संपाच्या निमित्तानं दिसते आहे, बंदच्या निमित्तानं दिसते आहे. त्यामुळं सर्वपक्षीय बैठक तातडीनं मुख्यमंत्र्यांनी बोलवावी आणि यातून मार्ग काढावा, कारण राज्यातली कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. मी इथंच थांबतोय. जाता जाता आपला प्रश्न बघा. शेतकरी संपानिमित्त विशेष अधिवेशन बोलवण्याची विरोधकांची मागणी योग्य आहे का? 92% लोक म्हणतायत होय, विरोधकांची शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, कर्जमाफीवर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी योग्य आहे. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.